नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं मनापासून स्वागत करते। तर आता माझ्याकडे हा हिंदी संपूर्णचा पेपर आला आहे। त्याचे पेपर सोल्युशन्स आन्सर्स मी तुम्हाला देते, ते करेक्ट आहेत का बघा। आपण घेतलेलं जवळजवळ सगळंच आलं आहे। ह्याच्यामध्ये इथे येणार आँख आणि पैर, त्याच्यानंतर इथे हे दोन आन्सर्स येणार इथे तुम्हाला लिहायचे आहेत ब्रॅकेटमध्ये। त्याच्यानंतर इथे इंग्रजी शब्द होते स्टँड आणि फ्रॅक्चर पॅरेग्राफमध्ये। रुग्णालयाला समानार्थी शब्द होता अस्पताल, शक्लला चेहरा। त्यानंतर इथे आन्सर्स मी अंडरलाईन करून ठेवली आहेत प्रत्येक प्रश्नाची, त्याप्रमाणे बघा। दुसऱ्याचा आन्सर हे आहे, पहिल्यातलं दुसऱ्याचा आन्सर हे आहे। लेखक ने चाबी मांगकर ड्रायव्हर से क्या कहा, ह्याचा आन्सर इथे आहे। त्यानंतर हे आन्सर्स मागे सांगितले कुठे आहे ते, ह्याचे पण आन्सर्स दाखवली आहेत मी तुम्हाला। त्यानंतर विलोम शब्द आहेत पॅरेग्राफमधले छोटी आणि बडी। नंतर शब्दयुग्म धीरे धीरे सोचते विचारते, हे स्वमत होतं। बाकीचे पॅरेग्राफवर रिलेटेडच क्वेश्चन होते। तसंच ह्याप्रमाणे इकडे तर तुम्हाला पर्यायच दिलेले। पहिल्याचा आन्सर मानवता, दुसऱ्याचं पशुता, तिसऱ्याचं सेवा शुश्रूषा आणि चौथ्याचं सात्वनता। त्याच्यानंतर इथे जे लयबद्ध शब्द लिहायचे होते, एक प्रश्न आहे पुढे, त्याचे आन्सर हे लिहू शकता तुम्ही, घूम धूम, दृष्टी सृष्टी, अशा प्रकारे ह्याचे आन्सर्स, ह्या प्रश्नाचे आन्सर्स इथेच दिलेली आहेत तुम्हाला। हे जे लय तालचे शब्द हे शेवटी नाही, यही, संपन्न, विपन्न ह्यापैकी कुठलेही लिहू शकता। दयाळूचा मूळ शब्द आहे दया, प्राकृतिकचा मूळ शब्द आहे प्रकृती, हे स्वमत होतं। नंतर ह्याची पण आन्सर तुम्हाला पोएममध्येच मिळणार आहेत। गरजने वाले बादल किंवा घन लिहिलात तरी चालेल, चमकने वाली दामिनी किंवा बिजली, बुंद के आघात सहने वाली भूमी किंवा धरती, दृष्ट के वचन सहने वाला संत। पुढे अर्थ लिहायचे होते, झुकना, नवही, मटमैला, ढाबर, हे पोएममधले अर्थ शोधून तुम्हाला लिहायचे होते। उपसर्गाचे शब्द कोणतेही दोन द्यायचे होते, मी इथे दोन दिले, डरपत आणि इतराई, तुम्ही कुठलेही दोन दिलात तरी बरोबर येणार। नंतर हे जे आहे युवक की तर्क पूर्ण विचारों के विषय, हे पहिल्याच ओळीमध्ये सगळे आन्सर्स होते इथे। त्यानंतर होतं आन्सर लिहायचं होतं तुम्हाला। त्यानंतर हा पण पोएम सोपी होती। महिना इथे दिला आहे फागुन, आणि फागुनमध्ये तोहार कुठला असतो, होळी। फुलला विशेषता आहे कुठले दिलेले, ते रंगीबेरंगी आणि खिलखिलता, आणि त्याचे अर्थ प्रश्न होता त्याच्यावरती। नंतर ग्रामर पण इझी होता, आपण घेतलेलं सगळं आलेलं। हे दूध मलाई हे काय संज्ञा आहे ना, त्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ताजी शब्द देतो आहे, म्हणजे ते गुणविशेषण आहे। आणि खाली तुम्हाला वाक्य बनवायची होती, ते तुम्ही केलीच असाल। हा प्रश्न तुम्हाला निवडा म्हणून मी सांगितलेला। सदा अधिक ऐव म्हणजे सदैव, दोन्हीकडे स्वर आहेत म्हणजे ही स्वरसंधी। इथे सके सकना, गए जाना, अशा प्रकारे लिहायचं होतं। पुढे देखना दिखाना दिखलाना, तोडना तुडाना तुडवाना। त्याच्यानंतर ह्यामध्ये आपण हे लिहिणार होतो, पंडित बुद्धिराम काकी को देखते ही तिलमिला गया, अशा प्रकारे हे वाक्य पूर्ण होणार। आणि तिलमिला गयाला तुम्हाला अंडरलाईन करायचं होतं। कारकही सोपे आलेले, से हे अपादानकारक आहे आणि के हे करणकारक आहे, अशा प्रकारे कारक पण सोपे होते आलेले तुम्हाला। त्यानंतर इथे अवतरण चिन्ह घालायची होती, इथे डॅश येणार आणि बोललेलं वाक्य आहे म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि फुल स्टॉप हिंदीमधला। नंतर हे आराम हराम हो रहा है, अपूर्ण वर्तमान काल झाला, हो रहा है। नंतर वे बाजार से नई पुस्तक खरीदती थी, भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झाली होती। त्याच्यानंतर मैं खिड़की से गर्दन निकालकर खिड़की के स्वर करूंगी, म्हणजे सामान्य भविष्य काय झालं, कहा नाही होणार, करूंगी किंवा करूंगा, दोन्हीपैकी काही वापरलं तरी चालेल। इथे दोन सरळ वाक्य एक औरने जोडली आहेत, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे। त्यानंतर इथे तुम्हाला विधानार्थक वाक्य करायचं होतं, म्हणजे फक्त नाही शब्द काढून टाकायचा होता। प्रश्न बनवायचा होता, म्हणजे क्या मानू, इतना ही बोल सकी, आणि शेवटी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा होता। ह्या दुरुस्त्यात कोणत्याही शब्दामध्ये दोन दुरुस्त्या करायच्या असतात। तर सामने शेर देखकर यात्री
का प्राण मानो मुरझा गए नाही, यात्री के प्राण मानो मुरझा गए अशा प्रकारे गए येणार आणि इथे हा बदल होणार. घर में तख्त के रखने जाने की आवाज़ आती है अशा प्रकारे येऊ शकतं. हे बघा जरा. लक्ष्मी का एक झुब्बेदार पुंज था, ऱ्हस्व दीर्घच्या चुका आहेत. अशा प्रकारे ग्रामर एकदम इझी होतं. त्यानंतर तुम्हाला पत्र लिहायचं होतं, त्याचं फॉर्मॅट माहितीच आहे. त्यानंतर तुम्हाला 4 प्रश्न बनवायचे होते, हे मार्क तुम्ही मिळवलाच असाल. वृत्तांत लेखन किंवा कहाणी लेखन त्याचं फॉर्मॅटही आपण घेतलेलं. निबंधही तुमचे विज्ञापन लेखनही सोपं होतं, तुम्हाला सरळ सरळ पॉईंट तिथे दिलेलेच होते. आणि निबंध पण किसान की आत्मकथा तर तुम्ही पहिल्यापासून करताय 5वी 6वी पासूनच, त्यामुळे हा निबंध तुम्ही लिहिला असेल. अशा प्रकारे पेपर सोपा होता. तुम्हालाही सोपा गेला असेल, कसा गेला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. आणि आता गणितची जे काही नियोजन आहे ते थोड्याच वेळाने मी तुम्हाला पाठवते, मॅथ्स 1चं.